अनैतिक संबंधाचे फायदे मुद्दाम हा मी विषयाचं नाव लिहिलं, कारण की अनैतिक संबंध ठेवणं हे सर्वात महापाप आहे. तुम्ही तुमच्या समोरच्या जोडीदाराला फसवता, लबाडगिरी करता, लांडीगिरी करता, कपटगिरी करता, त्याचं पाप तुम्हाला लागतं. तुमच्या दाराला फसवल्यामुळे त्या जोडीदाराची शिव्या शाप हाय तलतलाट लागते. आणि जी लोक अनैतिक संबंध ठेवतात त्यांना समाजामध्ये मानहानी सहन करावी लागते. गुप्त रोग, HIV, एड्स अशा आजारांना त्या लोकांना बळी जावं लागतं. तुमच्याबरोबर तुमच्या मुलांचंही जीवन बर्बाद होतं. मुलांनाही समाजामध्ये मानहानी सहन करावी लागते. अनैतिक संबंधामुळे तुम्हाला भयानक मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतात. कुंभपाकी नरक, रौरव नरकात तुम्हाला दुःख भोगावे लागतात. अनैतिक संबंधामुळे परत मनुष्य जन्म मिळत नाही. वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पशुच्या, झाडाच्या, दगडांच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि जरी मनुष्य जन्म मिळाला एवढं सगळं दुःख भोगून, तरी पण संसाराचं सुख त्या व्यक्तीला मिळत नाही. अनैतिक संबंधाचा फायदा नसून प्रत्येक वेळेला तोटा होतो. फक्त 2 ते 3 मिनिटाच्या मोहासाठी तुम्ही तुमचं जीवन बर्बाद करता, समोरच्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद करता, मुलाबाळांचं आयुष्य बर्बाद करता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला आनंद मिळतो, पण तुम्ही समोरच्याला दुःख देता, वेदना देता, हे तुम्ही विचार करत नाही. या संबंधातून फक्त दुःख प्राप्त होतं. हे संबंध ठेवताना आधी आपल्याला खूप चांगलं वाटतं, खूप आनंद मिळतो, पण नंतर हे संबंध भयानक रौद्र रूप धारण करून आपल्या जीवनाचा नाश करतो. आणि एक दुसरी गोष्ट सांगते, या संबंधातून आपले जे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत, त्या आपल्याला शाप देतात आणि आपल्या घरामध्ये भूताखेतांचा वास करून ठेवतात. आपले पितर आहेत, त्या पितरांचा आपल्याला शाप मिळतो आणि यामुळे आपल्याला कुठल्याही देवतेचा आशीर्वाद मिळत नाही. तुम्ही जर बाहेर अनैतिक संबंध ठेवत असाल आणि घरामध्ये देवधर्म करत असाल, तर त्या देवधर्मामुळचा काही तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही. तुम्हाला त्याचा उलटच त्याचा परिणाम होईल. आणि तुमची जी कुलदैवत आहे, जे तुमची स्वामिनी आहे, त्यांचा भयानक शाप तुम्हाला लागतो. म्हणून या अनैतिक संबंध ठेवू नका. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा. जर तुमचा जोडीदार चांगला वागत नसेल तर त्याच्याशी डिवोर्स घेऊन, विभक्त होऊन तुम्ही तुमचा मार्ग मोकळा करा. पण कोणालाही कपटगिरीने, भोंदूगिरीने किंवा तुमच्या फक्त स्वार्थपणाने त्याचा बळी घेऊ नका. समोरच्या माणसाचा, समोरच्या व्यक्तीचा पण विचार करा, नाहीतर पुढे भयानक रौरव नरकात दुःख भोगावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनैतिक संबंधातून दुःखाशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही.